वाणीने आरशात पाहिलं तर विक्रांत तिच्या मागे उभा होता. ती वळणार इतक्यात विक्रांत तिला मागून पकडत म्हणाला, कशाला हसत होतीस तू? वाणीने नकारार्थी मान हलवली. विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मग हळूहळू तिच्या हातांवरून सरकत तिच्या दोन्ही तळव्यांना पकडलं आणि ते तिच्या पोटावर ठेवत तिला आपल्या मिठीत ओढलं. थोडं झुकून त्याने आपला चेहरा वाणीच्या खांद्यावर टेकवला आणि हळू आवाजात म्हणाला, आपली जोडी खूप छान दिसते ना? वाणीने आरशात आधी स्वतःकडे मग विक्रांतकडे पाहिलं. खरंच त्यांची जोडी एकदम मॅच फॉर इच अदर वाटत होती. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून विक्रांतला समजलं की ती त्याच्या बोलण्याशी सहमत आहे. तुझ्यासाठी उद्या एक सरप्राईज आहे, विक्रांत म्हणाला. खरंच? काय आहे? वाणीने उत्सुकतेने मान वळून त्याच्याकडे पाहिलं. विक्रांत हसला. तिला हलके स्वतःकडे फिरवत म्हणाला, सरप्राईज आहे तर आत्ताच कसं सांगू? तरी काही हिंट द्या ना. वाणीने आपले मोठे डोळे आणखीन मोठे केले. विक्रांतची नजर तिच्या चेहऱ्यावर रोखली गेली होती. तिथे उत्सुकता साफ साफ दिसत होती. आता तिला विक्रांत जवळ आल्यावर भीती वाटायची नाही ना तिच्या चेहऱ्यावर राग असायचा. सरप्राईज असं आहे की तू पाहताच खुश होशील आणि माझ्यावर विश्वास ठेव, तूच मला येऊन मिठी मारशील, विक्रांत हसत म्हणाला. वाणीने ओठ फुगवले आणि डोळे बारीक करून म्हणाली, असं कोणतं सरप्राईज आहे आणि हा कसला हिंट झाला? विक्रांत तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बेडकडे घेऊन जात म्हणाला, जेव्हा सकाळी उठशील तुझ्यासमोर तुझं सरप्राईज असेल. वाणीने घड्याळात पाहिलं तर पहाटेचे 4 वाजले होते. ती विक्रांतकडे वळून म्हणाली, आता झोपायचं आहे तुम्हाला? हो, मी खूप थकलोय आणि मला चांगली झोप हवीये आणि त्यासाठी मला माझी स्लीपिंग पिल हवी आहे, असं म्हणत विक्रांतने वाणीच्या कपाळावर किस केलं आणि बेडवर आडवा झाला. वाणी ही दुसऱ्या बाजूने येऊन झोपली. विक्रांतने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि डोळे मिटले. सकाळी 4 वाजता झोपूनही वाणी 6:30ला उठून खोलीतून बाहेर आली होती. मंदिरात पूजा करून ती किचनमध्ये गेली. नोकर आपापलं काम करत होते. कॉफी बनवण्यासाठी तिने गॅसवर पातेलं ठेवलं. तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज आला, वाणी, वाणी. तो आवाज ऐकताच तिच्या हातातून पातेलं पडणारच होतं. अम्मा. तिने घाईनं पातेलं गॅसवर तसंच ठेवून दिलं आणि किचनमधून बाहेर धावली. किचन आणि दरवाजाच्या मध्ये लिव्हिंग एरिया होता. वाणीने पाहिलं, समोर तिची अम्मा अप्पांचा हात धरून उभी होती. अप्पा आता व्हीलचेअरवर नव्हते, हातात काठी घेऊन चालत होते. त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा दिसत होती. त्यांच्यासोबत मध्यमवयीन एक बाई आणि पुरुष उभे होते. त्यांनी सुटकेस पकडला होता. वाणी धावत जाऊन आईला बिलगली. काही क्षण ती तशीच आईला चिटकून उभी राहिली. जरी त्यांचं रोज बोलणं व्हायचं, व्हिडिओ कॉलवर त्यांना पाहायची सुद्धा, तरी सुद्धा आपल्या आईला समोर पाहून तिला खूप आनंद झाला होता. तेवढ्यात अप्पा हसत म्हणाले, अगं, सगळं प्रेम फक्त आईसाठीच, माझ्यासाठी काही नाही का? वाणी लगेच अम्मापासून दूर झाली आणि अप्पांना जाऊन बिलगली. अप्पा, तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभं पाहून मला किती आनंद झाला आहे मी सांगू शकत नाही. अजून काही दिवस बघ, मग ही काठीही सोडून देईन आणि आधीसारखा चालायलाही लागेन, अप्पा हसत म्हणाले. अम्मा, तुम्ही आधी का नाही सांगितलं की तुम्ही येत आहात? वाणीने दोघांचे हात धरून त्यांना आत बसवलं. तेवढ्यात त्रिभुवनजी खोलीतून बाहेर आले. दादाजी तर आधीपासूनच लिव्हिंग एरियात बसले होते, कारण त्यांना लवकर उठायची सवय होती. वाणीचे आई बाबा त्रिभुवनजींना आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी हात जोडून नमस्कार केला. त्रिभुवनजींनीही त्यांना नमस्कार केला आणि पुढे येऊन दादाजींशी त्यांची ओळख करून दिली. त्रिभुवनजी म्हणाले, काल विक्रांतने सांगितलं होतं की तो रॉबिन आणि सिम्मीला तुमच्याकडे पाठवत आहे. तेव्हा समजलो की कदाचित तुम्हाला आणायला जात असतील. वाणीची नजर रॉबिन आणि सिम्मीवर गेली. वाणी त्या दोघांना आधीपासूनच ओळखत होती. विक्रांत बाहेरचे बरेच कामं त्यांच्याकडूनच करून घ्यायचा. तुम्हाला माहित होतं आणि तुम्हीही मला सांगितलं नाही, वाणी त्रिभुवनजींकडे पाहत ओठ फुगवून म्हणाली. आता काय करणार? विक्रांतने सांगितलं होतं की काही सांगू नका. म्हणाला होता तिच्यासाठी सरप्राईज आहे, त्रिभुवनजी हसत म्हणाले. आत्ता वाणीला आठवलं, विक्रांतनेच रात्री सांगितलं होतं की तिच्यासाठी सरप्राईज आहे. वाणी खूप आनंदी होती. तिच्या आई वडिलांना येऊन आता 4 दिवस झाले होते. गेल्या 4 दिवसात तिच्यासाठी प्रत्येक दिवस खास ठरला होता. तिची आधीपासूनची इच्छा होती की आपल्या अम्मा अप्पांसोबत तिथल्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचं, मॉलमध्ये जाऊन मनसोक्त खरेदी करायची होती. तिला त्यांच्यासोबत सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघायचा होता आणि या 4 दिवसात तिने हे सगळं केलं होतं.
ऑफिसमधून सुट्टी घेऊन ती अगदी अख्खे 4 दिवस आई वडिलांसोबतच होती. ती आनंदात असल्यामुळे घरातील जवळजवळ सगळेच जण आनंदी होते. पण म्हणतात ना, आनंद कायम एकसारखा नसतो. जिथे एका बाजूला सिंग कुटुंबात खुशाली नांदत होती, तिथेच दुसऱ्या बाजूला मल्होत्राने आपल्या मुलांना शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलं होतं. माया आणि पृथ्वी दोघांचाही काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता आणि पूर्ण संशय विक्रांतवरच होता. मल्होत्राला खात्री होती की विक्रांतनेच त्याच्या मुलांना गायब केलं आहे, पण ते कुठे आहेत, सुरक्षित आहेत की नाही याबाबत त्याला अद्याप काहीच माहिती मिळाली नव्हती. मल्होत्रा आता मनोमन विक्रांतचा सूड घ्यायचं ठरवून बसला होता. या कामासाठी त्याने आधीच आपल्या सगळ्या माणसांना तयार केलं होतं. आता फक्त एका संधीची वाट होती, जेव्हा तो आपल्या लोकांसोबत विक्रांतच्या समोर उभा राहू शकेल. रात्रीची वेळ. इकडे सिंग हाऊसमध्ये सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हाच वाणीने विक्रांतकडे पाहत म्हटलं, आपण सगळे उद्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊया. असं म्हणत तिने एक एक करून सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचे अम्मा अप्पा तर लगेच हो म्हणाले, कारण ते आलेच होते फिरायला. पण त्रिभुवनजी म्हणाले, वाणी, उद्या अवघड आहे. तुला माहित आहे ना, उद्या आपली कॉन्फरन्स आहे. संपूर्ण कुटुंब तिथेच असणार. असं म्हणत त्यांनी आपल्या आजूबाजूला पाहिलं. सगळ्यांनी मान हलवत सहमती दर्शवली. वाणीने नंतर विक्रांतकडे पाहिलं. उद्या तुमचा बर्थडे आहे. तिला या कॉन्फरन्सची कल्पना नव्हती, कारण ती या दिवसात ऑफिसला जात नव्हती. विक्रांत तिच्या शेजारी बसला होता. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवत हसून म्हटलं, मला कॉन्फरन्ससाठी बाहेर जावं लागेल आणि बर्थडे तर संध्याकाळी सेलिब्रेट करतो ना. त्यावर ती म्हणाली, पण मी विचार केला होता की तुमचा वाढदिवस आहे तर आपण दोघं मिळून मंदिरात जाऊया. विक्रांत तोंडातला घास चावत काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला, मी आधी माझी कॉन्फरन्स पूर्ण करून थेट मंदिरात तुझ्याकडे येईन. वाणी उदास झाली. आज पूर्ण दिवस तिने मनापासून प्लॅनिंग केली होती की उद्या विक्रांतच्या बर्थडेला सगळ्यांसोबत मंदिरात जायचं, देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्या नात्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची की हे नातं कायम टिकून राहावं. मी नक्की मंदिरात येईन. आपण दोघं एकत्र जाऊ शकलो नाही तरी परत मात्र एकत्र येऊ, असं म्हणत विक्रांतने तिला आश्वासन दिलं. वाणीने मान हलवत होकार दिला, पण विक्रांत पाहू शकत होता की वाणी उदास झाली आहे. जेवणानंतर वाणी आपल्या अम्माला घेऊन खोलीत गेली. आप्पा दादाजींसोबत फेरफटका मारायला गेले होते आणि विक्रांत त्यावेळी उद्या होणाऱ्या कॉन्फरन्स बद्दल त्रिभुवनजी आणि रुद्रसोबत काही बोलत होता. खोलीत येताच वाणी अम्माला म्हणाली, पाहिलत ना अम्मा, विक्रांतजी आपल्यासोबत नाही येत आहेत. नेहमी असंच करतात. आता मीही त्यांच्याशी बोलणार नाही. असं म्हणत ती तोंड फुगवून बेडवर बसली. लक्ष्मीजी दुसऱ्या साईडने येऊन बेडवर बसत म्हणाल्या, अगं, अशा छोट्याशा गोष्टीवर रुसणार आहेस त्याच्यावर? अम्मा, ही छोटीशी गोष्ट आहे. वाणी अगदी मुलांसारखी हट्टी झाली होती. त्यांचा बर्थडे आहे आणि ते आपल्यासोबत नाही येणार. त्याने नकार तर दिला नाही ना बेटा. त्याने सांगितलं ना की तो ऑफिसमधून फ्री झाला की येईल आणि यात काही शंका नाही की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या हातात असतं ना, तर तुला वाटतं का की त्याने तुला एकटीला जाऊ दिलं असतं? अम्माचं बोलणं ऐकून वाणी थोडी नरमली. कदाचित तुम्ही बरोबर बोलताय अम्मा, पण त्यांना उद्या यावंच लागेल, नाहीतर मी त्यांच्याशी बोलणार नाही. तिचं बोलणं ऐकून लक्ष्मीजी हसू लागल्या. अम्मा, तुम्ही हसताय माझ्यावर? ती तोंड फुगवून म्हणाली. हो, कारण तू अगदी एका बायकोसारखी बोलू लागली आहेस. वाणीने लाजून पापण्या खाली झुकवल्या. लक्ष्मीजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, विक्रांत मनाने वाईट नाही आहे ग बाळा, पण त्याला कधी समजून घेणारा कोणीच नव्हतं. त्याला सांभाळणारही कोणी नव्हतं. वाणीने चकित होऊन आपल्या आईकडे पाहिलं, जी तिला विक्रांतबद्दल सांगत होती. त्रिभुवन भाऊसाहेब नेहमी आपल्या कामातच व्यस्त असायचे. काय बरोबर काय चूक हे विक्रांतला कधी समजलंच नाही. तो प्रत्येक गोष्ट पैशाने तोलत होता, इथपर्यंत की तुझं आणि त्याचं नातं सुद्धा. हे ऐकताच वाणी क्षणभर हादरली. पापण्या उचलल्या तरी तिला आईकडे नीट पाहावत नव्हतं. तरी तिने धीर करून अम्माकडे पुन्हा नजर टाकली. लक्ष्मीजी म्हणाल्या, विक्रांतने आम्हाला सगळं सांगितलंय. खूप रागही आला होता तेव्हा तुझ्यावरही आणि विक्रांतवर सुद्धा. आपल्यामुळे आपली मुलगी उद्ध्वस्त झाली असं वाटून मन खूप अस्वस्थ झालं होतं. पण तुझ्या चांगुलपणाचं फळ देवाने तुला दिलं. विक्रांत खरंच तुला मनापासून खूप प्रेम करतो. वाणी हे ऐकून चकित झाली की तिच्या आईला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कधी कोणी सांगितलं असेल? तिच्या मनात हेच विचार चालू होते आणि कदाचित लक्ष्मीजींनाही ते जाणवत होतं.
त्या पुढे म्हणाल्या, विक्रांतने स्वतः आपल्या चुकीचं प्रायश्चित माझ्यासमोर केलं आहे. जेव्हा तो आम्हाला इथे येण्याची विनंती करत होता तेव्हा मन केलं होतं की समोर असता तर एक कानाखाली वाजवली असती, पण त्याच्या खऱ्या खऱ्या पश्चातापामुळे मनही वितळलं. वाणीने पटकन आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिला आपल्या आईच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत होत नव्हती. तू चिंता करू नकोस बेटा, आम्ही तुला या गोष्टीसाठी जज करणार नाही. आम्ही तुझे आई वडील आहोत. आणि बघ, आता रडायचं नाही, नाहीतर विक्रांत येईल माझ्याशी भांडायला, हे बोलून की मी त्याच्या वाणीला रडवलं. वाणी रडत होती, पण अम्माचं बोलणं ऐकून तिला हसू आलं. ती उठली आणि आपले अश्रू पुसत म्हणाली, आय एम सॉरी अम्मा. वाणीचे हात हातात घेऊन लक्ष्मीजी म्हणाल्या, जुन्या गोष्टी आठवत बसलो ना तर आयुष्यभर रडतच राहावं लागेल. चुका सुधारून पुढे जाणं यालाच तर आयुष्य म्हणतात. सगळं विसरून स्वीकार त्याला. वाणी आईकडे पाहत म्हणाली, तुम्ही तर बोलूच नका माझ्याशी. तुम्ही माझी अम्मा कमी आणि त्याची अम्मा जास्त वाटत आहात. लक्ष्मीजी हसत म्हणाल्या, बघ, तू मुलगी असूनही आपल्या मनातल्या गोष्टी लपवून ठेवल्यास, पण तो जावई असूनही त्याने स्वतःची चूक मान्य केली. खरंच हिरा आहे तो. फक्त कोळशाच्या खाडीत राहून थोडा काळा झाला होता. आता त्याला चमकवायचं काम तुझं आहे, कारण आता तो तुझा नवरा आहे. वाणीने हो मध्ये मान हलवली. जाऊन झोप, आता मलाही झोप येत आहे, लक्ष्मीजी म्हणाल्या. वाणी खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये गेली तर पाहिलं की विक्रांत अजूनही सगळे पेपर्स पसरवून आपल्या घरच्यांशी बोलत होता. तिला ठाऊक होतं, इथून उठल्यानंतर तो थेट स्टडी रूमकडे जाईल आणि त्यानंतरच तो आपल्या खोलीत येईल. स्वतःच्या खोलीत आल्यावर वाणीनं घड्याळ पाहिलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. ती घाईघाईने कपाटातून एक बॅग बाहेर काढते, जी मॉलला गेली होती तेव्हा तिने आणली होती. ती बॅग पटकन बेडवर रिकामी करते आणि लगेच कामाला लागते. सुमारे अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर वाणीने एकदा आपल्या खोलीकडे नजर टाकली. तिने ती खोली खूपच सुंदर पद्धतीने सजवली होती. त्यानंतर वाणीने आपले कपडे घेतले आणि तयार व्हायला गेली. आज तिने चेहऱ्यावर थोडासा मेकअपही केला होता. मग खोलीचा दरवाजा किंचित उघडून तिने हॉलकडे एक नजर टाकली. हॉल रिकामं होतं. सगळे झोपले होते. ती अलगद किचनमध्ये गेली. सायंकाळी मागवलेला केक घेऊन ती आनंदाने परत आपल्या खोलीत आली. विक्रांतने आपलं स्टडी रूमचं काम पूर्ण करून जेव्हा आपल्या बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला खोलीची लाईट बंद दिसली. झोपण्याआधी बेडरूमची लाईट बंद असणं असं सहसा कधीच होत नसे. वाणी, इतक्या लवकर झोपलीस तू, म्हणत तो बेडकडे चालू लागला. पण अंधारात चालताना त्याचा पाय साईड टेबलाला लागला, म्हणून त्यांनी आधी लाईट ऑन करायचा विचार केला. त्याने आपला मोबाईल काढला. त्या घरातील लाईट मोबाईलच्या सेटिंगशी कनेक्ट केलेल्या होत्या. लाईट ऑन होताच त्याची नजर सर्वात आधी बेडकडे गेली. वाणी तिथे नव्हती, पण बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हॅपी बर्थडे लिहिलेलं होतं. ते पाहताच त्याचे डोळे चमकले. आता त्याने नजर फिरवून पूर्ण खोलीकडे पाहिलं. संपूर्ण खोली फुगे, रंगीबिरंगी रिबिन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सजवलेली होती, ज्यात विक्रांतचा फोटो सुद्धा होता. ते पाहून विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली. इट्स ब्युटिफुल वाणी, खूप सुंदर आहे हे सगळं. कुठे आहेस तू, म्हणत तो चेंजिंग रूमकडे गेला. दरवाजा उघडून आत डोकावून पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. फक्त वाणीने डिनर वेळी घातलेले कपडे जमिनीवर पडलेले दिसले. तो दरवाजा बंद करून पलटला. इतक्यात बेडरूमचा दरवाजा उघडून वाणी एका हातात केक घेऊन आत आली. विक्रांतकडे न पाहता तिने दरवाजा हळूच बंद केला. ती जेव्हा वळली, समोर काही अंतरावर विक्रांत उभा होता. जितकी मोठी स्माईल वाणीच्या चेहऱ्यावर होती त्याहून दुप्पट मोठी स्माईल विक्रांतच्या चेहऱ्यावर होती. तिने लाल रंगाची नेटची साडी नेसली होती. हातात चुडा, स्लीवलेस ब्लाउज, ज्याच्या खांद्यावर फक्त एकच स्ट्रॅप होती. तिचे मोकळे केस अर्धे खांद्यापुढे आणि डाव्या बाजूने मागे सोडलेले होते. गळ्यात तेच मंगळसूत्र होतं जे विक्रांतने लग्नाच्या दिवशी तिला घातलं होतं. मोठ्या मोठ्या डोळ्यात काजळ घातलेली वाणी विक्रांतकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून विक्रांतला समजलं की फक्त तोच नाही तर वाणीही मनापासून खूप आनंदी आहे. हॅपी बर्थडे, वाणी त्याच्या जवळ येत म्हणाली. थँक्यू माय लव्ह. विक्रांतने पहिले वाणीकडे मग घड्याळाकडे पाहिलं. खरंच आता 12 वाजले होते. तो तिच्या जवळ आला. वाणी दोन्ही हातात केक धरून त्याच्याकडे बघत होती. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. शब्दांशिवायही बरंच काही सांगितलं गेलं. विक्रांतने तर आधीच आपलं मन मोकळं केलं होतं, पण वाणीने अजूनपर्यंत आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त केल्या नव्हत्या. बेस्ट बर्थडे माय लव्ह, असं म्हणत विक्रांतने तिच्या हातातून केक घेतला आणि जवळच्या टेबलावर ठेवला.
मग वाणीला आपल्या जवळ ओढून मिठीत घेतलं. वाणीचे दोन्ही हात आपोआप विक्रांतच्या पाठीवर गेले. काही क्षणासाठी विक्रांत आपला चेहरा तिच्या गळ्यात लपवत आपल्या आतल्या भावना आठवत होता, कारण त्याची खूप इच्छा होती वाणीसोबत असे मोमेंट्स जगण्याची. केक नाही कापणार? वाणीचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला. विक्राने हळूच मान हलव नाही म्हटलं. मान हलवताना त्याचे ओठ वाणीच्या गळ्याला स्पर्श करत होते, ज्यामुळे वाणीच्या आत एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली होती. तिचं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की तिच्या हृदयाचे ठोके विक्रांतच्या कानापर्यंत ऐकू येत होते, ज्यामुळे त्याला समजलं की जे भाव त्याच्या हृदयात आहेत तेच भाव आता वाणीच्या हृदयातही आहेत. विक्रांत, वाणी सॉफ्ट आवाजात म्हणाली. विक्रांतने तिला सोडलं नाही, फक्त आपलं कपाळ तिच्या कपाळावर टेकवत म्हणाला, काय झालं? विक्रांतच्या श्वासांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर होताच आपसुकच तिचे डोळे मिटल्या गेले. विक्रांत थोडासा मागे झाला आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, डोळे उघड. पहिले तुम्ही मला असं पाहणं बंद करा. का? काय झालं? आपला एक हात तिच्या गालावर ठेवत तो म्हणाला. तुमची नजर सहन होत नाही मला, वाणी लाजून म्हणाली. विक्रांतने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि सिडक्टिव्ह आवाजात म्हणाला, मग आता माझ्या नजरेची सवय लावून घे, कारण आता ही नजर कधीच तुझ्या चेहऱ्यावरून हटणार नाही. तुमचा बर्थडे केक वाट पाहतोय, वाणी डोळे बंद ठेवूनच म्हणाली. विक्रांतला समजलं होतं की त्याचं लक्ष हटवण्यासाठी ती असं म्हणत आहे. त्याने केककडे पाहिलं आणि म्हणाला, त्याच्यासोबत बर्थडे गिफ्टमध्ये काही मागितलं तर देशील? वाणीने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच हो मध्ये मान हलवली. मागा, जे हवं आहे ते मागा. जे मागेन ते देशील? माझ्याकडे असेल तर नक्की देईन. विक्रांत हसला. वाणीचे हात हातात घेत दुसऱ्या हाताने त्याने केक उचलला. तो सेंटर टेबलवर ठेवून वाणीसोबत सोफ्यावर बसला आणि म्हणाला, मग वचन दे, आपण सगळं विसरून एक नवीन सुरुवात करू, जसं बाकी सगळे जगतात. असं म्हणत त्याने आशेने आणि विश्वासाने वाणीकडे पाहिलं. वाणी हसत म्हणाली, हेही काही गिफ्ट झालं का? मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी वेगळंच मागाल. बोल ना, जे मागितलंय ते मिळेल का? वाणीने हसून हो मध्ये मान हलवली. विक्रांतने आपला गाल तिच्या पुढे केला. वाणीने हळूच त्याच्या गालावर किस केलं आणि समोर ठेवलेल्या लायटरने केक मधल्या कॅन्डल पेटवू लागली. आज विक्रांतच्या आनंदाला पारावार नव्हता, कारण आज त्याला फक्त वाणी मिळाली नव्हती, तर तीच आधीची वाणी मिळाली होती जी त्याला नेहमीपासून हवी होती. हसणारी, खिदळणारी, त्याच्यासमोर त्याच्याशी भांडणारी, बडबड करणारी वाणी. कदाचित विक्रांतच्या आयुष्यातला हा पहिलाच वाढदिवस होता जो तो आयुष्यभर विसरणार नव्हता, कारण या वाढदिवसाला त्याला वाणी मिळाली होती. विक्रांतच्या वाढदिवसाची रात्र विक्रांतसाठी खरोखरच आठवणीत राहणारी ठरली. केक कट झाल्यानंतर दोघे बोलत बसले होते, पण मागची 10 मिनिटं तो तिला समजावत होता. स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळून वाणी बेडवर बसली होती. वाणी, तुला तर माहीतच आहे ना आपलं कामाचं स्वरूप. हो विक्रांत, मला माहीत आहे, म्हणूनच मी मान्य केलं की ठीक आहे, तुम्ही सिद्धिविनायकला नंतर या, पण ही काय नवीन अट की आता तुम्ही मला कॉन्फरन्सला बोलवताय? आत्ताच डॅडींशी बोलणं झालं, कॉन्फरन्स अटेंड करताना खूप उशीर होईल आणि त्यानंतर सगळ्या एम्प्लॉईजसाठी छोटंसं गेट टुगेदर असतं माझ्या बर्थडेसाठी. तुला माहीतच आहे ना, दरवर्षी असंच होतं. मला काही माहीत नाही, असं म्हणत वाणीने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. विक्रांत तिच्या मानेवर बोट फिरवत म्हणाला, उगाच रागवतेस, सांगतोय ना प्रयत्न करीन यायचा, आणि नाही जमलं तर तू ये ऑफिसला. ठीक आहे विक्रांत, पण ऑफिसला यायची काय गरज आहे? तुम्ही आणि घरचे सगळे असणारच तिथे. तुम्ही सगळे मिळून तुमची पार्टी करा, मी जाईन घरी निघून. असं म्हणत वाणी ब्लँकेट गुंडाळून बेडवर झोपली आणि डोळे मिटवून घेतले. विक्रांत, जो अजूनपर्यंत बसलेलाच होता, तिला असं ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं पाहून म्हणाला, वाणी, मलाही थंडी वाजते, मला पण ब्लँकेट दे ना. असं म्हणत त्याने तिचं ब्लँकेट हलकंसं खेचण्याचा प्रयत्न केला. वाणी पलटून डोळे मोठे करून विक्रांतकडे पाहत म्हणाली, तुम्ही दुसरं ब्लँकेट घ्या, ह्या ब्लँकेटला हात लावायचा नाही. ठीक आहे, ब्लँकेटला हात नाही लावणार, पण तुला तर हात लावू शकतो ना. असं म्हणत विक्रांतने तिच्या हातापर्यंत हात नेला आणि तिला स्वतःकडे ओढलं. वाणीने घुरून त्याच्याकडे पाहिलं. तो खोटा राग होता हे स्पष्ट दिसत होतं. विक्रांत हसत म्हणाला, आपली अर्धी रात्र प्रेमात गेली आणि आता उरलेली अर्धी तुला मनवण्यात जाईल. कोण म्हणलं मनवायला? नका मनवू, झोपा तुम्ही. वाणीने तोंड वाकडं करत उत्तर दिलं. असं कसं झोपू माझ्या स्लीपिंग पिलला नाराज करून? तू मुद्दाम भांडतेस माझ्याशी, हे पण मला कळतंय. वाणीच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. पाहिलंस,
मला माहित होतं तू मुद्दाम भांडत आहेस, पण मी खरंच रागावले आहे. मला तुमच्यासोबत खरंच जायचं होतं. विक्रांतीच्या कपाळावर किस करत म्हणाला, तू घरून थोडं उशिरा निघ. मी माझी कॉन्फरन्स संपवतो आणि नंतर आपण दोघं मंदिरात भेटू. खरंच विक्रांत? विक्रांत हो मध्ये आपली मान हलवतो. आता खुश? आता नाराज नाहीस ना? ते तर मी तेव्हा सांगेन जेव्हा तुम्ही मला घ्यायला तिथे याल. लक्षात ठेवा, तुम्ही जर नाही आले तर मी फारच रागवीन आणि तुमच्याशी बोलणारही नाही. आता हे शक्यच नाही की तू माझ्यावर रागवशील. तू मला इतकी आवडतेस की मी तुला नाराज करू शकत नाही. अच्छा, असं काय आवडतं तुम्हाला माझ्यात? वाणी हसत म्हणाली. ती बोलण्यात इतकी हरवून गेली होती की तिला कळलंच नाही विक्रांत केव्हा तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला. तुझे हे मोठे मोठे डोळे, सिल्की केस, छोटीशी नाक, हे ऐकून वाणी खळखळून हसली. आणि तुझं हे हसू, तुझे ओठ, मोत्यांसारखे दात आणि बस बस समजलं मला. ओव्हरऑल पूर्ण वाणीच तुम्हाला आवडते, हो ना? वाणी म्हणाली. अगदी खरं. मला तू डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण आवडतेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप जास्त. असं म्हणताना विक्रांतचा आवाज धीमा झाला. वाणीने पाहिलं, विक्रांत तिच्याकडे खूप लक्ष देऊन पाहत होता. तू काही बोलणार नाहीस? विक्रांत म्हणाला. मी काय बोलू? विक्रांत तिच्या डोळ्यात आलटून पालटून पाहत होता. त्याला त्याच्या प्रेमाच्या कबुलीचं उत्तर तिच्या प्रेमाच्या कबुलीत हवं होतं. पण वाणी काही बोलतच नव्हती. ही कॉन्फरन्स संपू दे. 2 दिवसांनी आपण दोघं कुठेतरी जाऊया. सगळ्या कामातून सुट्टी घेऊन काही दिवसांसाठी. तुमचा अर्थ हनीमून? वाणीने हसत विचारलं. विक्रांतने मान हलवली. हो, ज्या दिवशी तू मानशील त्यानंतर आपण हनीमूनला जाणार. मी आधीच ठरवलं होतं. असं वाटत होतं की विक्रांत आणि वाणीच्या आयुष्यात सगळी स्वप्न पूर्ण होत होती. वाणीला असं कुटुंब हवं होतं, असा नवरा हवा होता जो फक्त तिलाच नाही तर तिच्या आई वडिलांनाही मान देईल. विक्रांत जावई नाही तर मुलगा म्हणून तिच्या आई वडिलांची काळजी घेत होता. तिच्या सासरी तिच्या आई वडिलांना जी इज्जत मिळत होती ती वाणीला नेहमी त्यांच्यासाठी हवी होती. अखेर विक्रांतला वाणी मिळाली होती, पण तिच्या प्रेमाची कदर करायला त्याने खूप उशीर केला होता. आणि जेव्हा ते प्रेम त्याला खऱ्या अर्थाने समजलं तेव्हा तिला पुन्हा मिळवायला वेळ लागला. आज वाणी त्याच्या मिठीत होती. संपूर्ण रात्र विक्रांत स्वतः झोपला नाही ना त्याने वाणीला झोपू दिलं. वाणी आणि विक्रांत दोघांचाही पहाटे 4 वाजता डोळा लागला. आज दोघांनाही खूप शांत समाधानाची झोप लागली होती. हा विक्रांतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता, पण त्याला माहित नव्हतं की हा सर्वात सुंदर दिवस त्याच्या आयुष्यातील एक काळी रात्र ठरणार होता. अशी रात्र जी खूप लांब असणार होती. आता येणारी सकाळ विक्रांत आणि वाणीच्या आयुष्यात कुठलं वादळ तर घेऊन येणार नाही. विक्रांत पोहोचू शकेल का वेळेवर मंदिरात? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.